नर्मदेच्या केसेस मी स्वतःच लढते, हायकोर्टातही आणि सुप्रीम कोर्टातही काही वर्षांपासून, 2007 पासून. त्यामुळे कोर्टाला आम्ही मानतच नाही आणि खोटं हे देतो असं असतं तर कोर्टाने आम्हाला उभं राहू दिलं असतं. ही केस ही ओंकारेश्वर धरणाबद्दलची होती आणि इतकं विकृत येतं आणि लोकसत्तेत हमखास छापून येतं म्हणून तुम्हाला माहिती आहे, बरोबर आहे. पण मी तुम्हाला सांगते की स्थिती कशी आहे. नर्मदेच्या संपूर्ण खोऱ्यात अशी स्थिती आहे जे 1300 किलोमीटर आणि एकेका धरणाचं 214 किलोमीटरचं बुडीत आहे. म्हणजे तुमच्या कल्पनेतच येणार नाही. तुम्ही मध्य प्रदेशातली गावं जर पाहिलीत ना तर तुमच्या लक्षात येईल की हे सगळं पाण्याखाली जाणार. म्हणजे हे काय आहे की एवढी मोठी घरं आणि बाजार, दुकानं, शाळा, दवाखाने, केळ्या पपिताच्या बागा सगळं चाललेलं आहे आणि ते आज बांधलेल्या धरणाच्या भिंतीच्या खाली. सगळी जमीन ॲक्विजिशन पूर्ण करून टाकले यांनी. म्हणजे काय ॲक्विजिशन काय, हल्ली आपत्ती हरकतीला पण सुनवाईच होत नाही. ब्रिटिश तरी तेवढं करतात. तर गेला म्हणा तो कायदा, त्याच्यासाठी आम्ही केवढं लढलो. प्रत्येक क्लॉज वाईज आमचं इनपुट्स 3-4 पार्लमेंटच्या समोर आमचं 80 संघटनांचं धरणं, स्टँडिंग कमिटी पुढे 2-3 वेळा पूर्ण 2-2 तासाची मांडणी, नंतर त्याची CIAनी केली, आम्ही केली, क्रायनी पण केली, सगळ्यांनी केली. एवढं सगळं अर्बन रुरल दोन्हीच्या बाबतचं करून शेवटी तो आता कायदा बदल. आता या कायद्याखाली पण जे काही ॲक्विजिशन झालेलं आहे, जे आता नवीन कायद्याने आता त्याचं काय इम्प्लिकेशन्स ते अजून विचारायचं बाकीचं आहे आम्हाला. पण ह्या कायद्याने ॲक्विजिशन यांनी करून ठेवलेलं आहे आधीच आणि जमिनी मात्र दिल्या नाहीत. 11,000 कुटुंबांना जमिनीला जमीन मिळाली. असं एकच दुनियेतलं एकमेव धरण आहे सरदार सरोवर. पण 45,000हून जास्त कुटुंब आज बुडीत क्षेत्रात आहेत आणि एवढा मोठा भ्रष्टाचार केलाय की 3,000 कोटी खरेदी खतं केली अधिकारी आणि दलालांनी. ती आमच्या कार्यकर्त्यांनी शोधून काढली कारण ते सांगायला लागले सगळ्यांचं झालं. त्यांच्या दृष्टीने पुनर्वसन संपूर्ण झालेलं आहे, 0 बॅलन्स आहे. मोदीही आणि शिवराज सिंगही सतत म्हणतात आणि महाराष्ट्र म्हणतं 300 कुटुंब राहिलंय, तेही खोटं आहे. आणि मोफत वीज मिळते वगैरे हेही खोटं आहे. सगळं इतकं म्हणजे वेगळ्याच पातळीवरती चाललंय. खरं खोटं करणं कठीण. तसंच कोर्टापुढे चाललंय. प्रत्येक वेळेला कोर्टापुढे हे वेगळेच आकडे आणतात, खोटेच आकडे आणतात. इतके करतात की 2005च्या सुप्रीम कोर्टाच्या जजमेंटमध्ये आम्ही मांडलेल्यावरून जजनी टेबल्स दिलेत की 2 महिने असताना उंची वाढवण्याच्या निर्णयाच्या 2 महिने आधी त्यांनी हजारोनी कुटुंबांची संख्या कमी करून दाखवली. असं प्रत्येक वेळेला झालेलं आहे, ते त्यांनी तिथे दिलेलं आहे. पण हा प्रश्न कोर्टापुढे यावेळेला काय होता की 5 गावांचा प्रश्न होता. ॲक्विजिशन झालेलं आहे, सरकारच्या नावावर जमीन नामांतरण झालं, म्युटेशन झालं आणि जमीन कसतात मात्र शेतकरी. आता संपूर्णच नर्मदा खोऱ्यात अशी स्थिती आहे कारण पुनर्वसन झालेलं नाही तोपर्यंत कसण्याचा हक्क पण आहे कायद्याने आणि पॉलिसीनी पण हक्क आहे. तर ओंकारेश्वरमध्ये तो कायदा लागू नाही जो सरदार सरोवरमध्ये आहे. तिथे तर कायदा आहे ट्रायब्युनल अवॉर्ड म्हणून, तर कोर्टाच्या जजमेंट्समुळे धरण थांबलेलं आहे. नाहीतरी गुजरात पाणी उचलतच नाही आहे. जेवढं पाणी महाराष्ट्राची आदिवासी गावं, गुजरातची समोरच्या किनाऱ्याची आदिवासी गावं बुडून त्यांनी उचलत नाही, त्यांनी कालवेच बनवले नाही 30% वरती. हाच तर मोठा प्रश्न आहे. म्हणून तर कच्छवाले आत्ता कोर्टात गेले, हरले बिचारे. कोर्ट म्हणाला राज्य सरकार वकील. पण असा इतका गोंधळ तिथे आता निर्माण झालेला आहे, इट्स अ मेस. आता ते कशी सोडवायची हा प्रश्न आहे. हे जर लॉजिकली व्यवस्थित गेले असते, जसं जजमेंट आहे फेज बाय फेज पुढे जा, पुनर्वसन पर्यावरणाचे अटी पूर्ण पुढचा टप्पा गाठ, ते यांनी केलं नाही. त्या 5 गावांच्या बद्दल असा प्रश्न होता की डी ज्युरे पोझेशन इज विथ दी गव्हर्नमेंट आणि डी फॅक्टो पोझेशन इज विथ दी हे. तर ती केस मी चालवत नव्हते, राजीव धवनजी चालवत. इतके सुंदर प्लीडिंग झाली, इतके सगळं झालं. शेवटच्या दिवशी यांनी एक शब्द शोधून काढला की ॲक्च्युअल पोझेशन इज विथ दी गव्हर्नमेंट. आणि मग त्याच्यावरती अल्ला बोल म्हणजे ते नाट्यच करतात. हरीश साळवे, मुकुल रोडगी असे वकील आणि जे सरकार तिथे वकील आणतात, तुम्ही पाहायला पाहिजे. ते अक्षरशः झोळने घोळ घालतात त्यांचा आणि असे काही करतात, काय बोलतात ते. तर यांनी सगळ्यांनी असं हे केलं की हे खोटं आहे. एवढ्या एका शब्दावर ते जजमेंट आलेलं आहे, तुम्ही विश्वास ठेवा. आणि ते जजमेंट आल्यानंतर परत रिव्ह्यू ॲप्लिकेशन घातला. म्हणजे सगळेच भडकले अक्षरशः आमचे लॉयर्स. ते म्हणाले आम्ही रिव्ह्यू करणार. सगळा बार फुल होती रिव्ह्यूचं मांडणी आणि कोर्टाने आपले रिमार्क्स अर्धे मागे घेतले. आता अगदीच
थोडं लाजेचा प्रतिष्ठेचा एक प्रश्न असतो न्यायपालिकेच्याही. त्यामुळे त्यांनी काही ठेवली वाक्य, पण ही वाक्य त्यांनी मागे घेतली की नर्मदा बचाव आंदोलनाला एंटरटेनच करू नये. त्याच्यानंतर इतक्या केसेस मी आजही इंदोर हायकोर्टात चालवते, जबलपूर हायकोर्ट चाललेलेच आहेत. प्रत्येक केसमध्ये मुंबईतल्या गरिबांची केस असली तरी आमच्या समोरचे लोक ते जजमेंट आधी मांडतात. आता ते जजमेंट त्याचं काय म्हणतो आपण त्याला, ते हे झालं बदललं, ते बदललेलं सुद्धा मांडत नाही, ते मुळातलंच मांडतात अजूनही. परत पण जजेस म्हणतात काय, जाऊ द्या ना, आता चीफ जस्टिस परत खानविलकर इथून तिथे जाऊ द्या ना, आता कशाला ते मुद्दे मांडतात तुम्ही, ते वी आर नॉट कन्सिडरिंग दॅट इश्यू, दॅट इज नो इश्यू बिफोर अस. मग झालं, पण त्यांची मांडणी परत वर्तमानपत्रात छापून येते की सरकारच्या वकिलांच्या तर्फे हे मांडण्यात आलं. इतकं हे भयंकर. आणि शेवटी गंमत सांगायची म्हणजे की या 5 गावांचा जो मुद्दा होता तो असा होता की सरकार म्हणत होतं ही गावं बुडणार नाहीत, 1000 वर्षातला पूर येईल तेव्हा ही गावं बुडतील, आणि ती गावं गेल्या पावसाळ्यात बुडाली. आता रविशंकर प्रसाद बीजेपीच्या तर्फे जे वकिली करतात नर्मदेच्या केसमध्ये, ते सारखे आमच्या वकिलांना सांगतात बाजूला बसून बोलणं करूया, आम्ही भिंत घालून ती गावं वाचू. आणि एवढा आरडाओरडा त्यांनी केलेला की गावं बुडणारच नाही. सगळ्या लेवल्स चुकीच्या ठरल्या. क्लायमेट चेंजमुळे तर आहेच, होणारच आहे पुढे, पण यांच्या लेवल्स चुकीच्या आहेत, त्यांचं प्लॅनिंग चुकीचं आहे. आणि इतकी खऱ्याची आमची बाजू असताना ते एक जजमेंट यांनी काढून घेतलं. आणि ह्यांनी इतके खोटी आकडेवारी दरवेळेला दिली आहे, ती जजमेंटवरूनच तुम्हाला कळेल. प्रत्येक जजमेंट जवळजवळ आमच्या बाजूने आलेलं आहे. ते कशामुळे आले, करप्शन ऑफ एन्क्वायरी लावून कमिशन ऑफ एन्क्वायरी लावून घेतली, त्याच्यासाठी 2 वर्ष मी केस चालवली जबलपूर हायकोर्टामध्ये. कशा प्रकारे आम्ही कसं जिंकवतो, खोटं हे देऊ. आणि 3000 फेक सेल डीड्स, म्हणजे खोटा फोटो, नाव, एकच जमीन 8 लोकांना विकली, असं करून जे ठेवलेलं आहे मध्य प्रदेशनी सरदार सरोवर पुनर्वसनामध्ये 1000 कोटींचा किमान या सेल डीड्सचाच भ्रष्टाचार आहे. हे सगळं आम्ही काढतोय. 5 वर्ष एन्क्वायरी चालले आहेत. आमचे कार्यकर्ते क्रॉस एक्झामिनेशन 10 दिवस करतात महिन्यातून. एवढं आम्ही त्यांचं खोटं काढलं, त्याचं काहीच नाही. आणि हा एका ह्याच्यावरती आम्हाला इतकं बदनाम हे करतात, खूप दुःख होतं. परंतु काय असतं की ते खरं खोटं करणं इतकं शक्य नसतं. पण आम्हाला आमचा विवेक खूप ताकद देतो, हे पण तुम्हाला सांगते. आणि